नमस्कार. जय गोमाता. कथा आहे संस्काराची. एक महाराज होते, साधू महाराज. ते भिक्षा करण्यासाठी आपल्या शिष्यांना घेऊन बाहेर पडले होते आणि भिक्षा मागता चालले होते. ते एका छोट्याशा झोपडीवरच्या घराच्या बाहेर पोहोचले. भिक्षा देही त्यांनी पुकार दिला. एक छोटी मुलगी होती, ती पटकन बाहेर आली की बाबा माझ्या घरात काही नाही तुम्हाला द्यायला, तेव्हा तुम्ही या. काही नाही तुझ्याकडे द्यायला? नाही ना म्हटली. मग एक काम कर म्हणाले, अंगण्यामध्ये एवढी धूळ पडलेली आहे, थोडी धूळ उचल आणि माझ्या पात्रामध्ये टाक. ते छोटुकीने तसंच केलं. ती थोडंसं धूळ उचलली आणि पात्रामध्ये टाकली. ठीक आहे म्हटले, आशीर्वाद दिला, जय हो म्हणाले, बाहेर पडले. तर तो शिष्य तो शाळेत छोटा होता, म्हणाला महाराज काय केलं तुम्ही? हे काय करत होते आपल्या त्या धुळीशी? नव्हतं काही, आपण पुढे गेलो असतो. म्हटले अरे मला किंवा तुला किंवा आपल्याला काही हवं म्हणून नसतं भिक्षा मागायची. आपण एका घरी गेलो, त्यांनी जे देतील तेवढंच खाल्लं तरी आपण मरणार नाही, जगणार आहोत. मनुष्य जास्त खाल्ल्याने मरतो, कमी खाल्ल्यामुळे फार क्वचित मरतो. आपण जी भिक्षा मागतो ती समोर संस्कार व्हावा म्हणून मागतो. ह्या मुलीला जर असं वाटलं की काही नाही देऊन चालतं, तर आज तिच्याकडे नाही म्हणून ती देत नाहीये, हा संस्कार तुझ्याकडे कायम राहील. तुझ्याकडे संपत्ती आल्यावर सुद्धा घ्यायला कचमचेल. म्हणून मी तिला सांगितलं धूळ तरी दे. तर परत कोणी आला तर ती घरातला काय असेल तर नक्की देईल. देण्याचा संस्कार राहावा म्हणून मी तिला तसं सांगितलं. भारत हा संस्कारांची खाण असलेला देश आहे. एका कथेमध्ये असं सांगितलंय की एक छोटं बाळ होतं, अगदी नवजात शिशु. त्याला आई त्याची ठेवली आणि कुठेतरी निघून गेली. असं बाळाचं काय करायचं? तेवढ्यात एक साधू असे भिक्षा मागण्यासाठी आले. त्या घरातल्या माणसाने काय केलं, बाजूला जे बाळ त्यांना दिसत होतं पडलेलं ठेवलेलं कुठेतरी, त्याला उचललं आलं आणि महाराजांच्या त्या भिक्षेच्या झोळीमध्ये नेऊन ठेवलं. अरे काय, ते छोटंसं बाळ रडत होतं. महाराजांनी बघितलं बाळ, ते काही बोलले नाही, कारण जे पदरात पडलं ते स्वीकारायचं असा संस्कार असतो. मात्र महाराज पुढे कुठे गेले नाही, आपल्या आश्रमामध्ये गेले की जिथे ते मोठ्या महाराजांकडे राहत होते. एकत्र प्रार्थना करायचे, पूजा अर्चा करायचे. नमस्कार केला आणि हातात त्यांच्या ते नेहमीप्रमाणे भिक्षेचं भांडं दिलं. ते जड होतं. म्हणजे आज एवढं काय आणलं, खाली ठेवलं. ते नन्नसं छोटंसं बाळ उचलून घेण्यात आलं वर. अच्छा, अरे आपल्याकडे आता लक्ष्मीपुत्र आलेला आहे. आणि सगळे साधू एकत्र झाले. सगळे त्याच्यात प्रेमाचा वर्षाव करायला लागले. हळूहळू बाळ मोठं व्हायला लागलं. साधूच ते सगळे संन्यासी, साधू, संत, होऊ घातलेले तरुण संत त्याला खाऊ पिऊ घालायचे, फिरायला न्यायचे, भजनामध्ये बसवायचे, कीर्तनामध्ये बसवायचे, नाम संकीर्तनामध्ये बसवायचे, हरी हरी बोल असं म्हणायचे. आणि तो त्यांच्या संस्कारामध्ये ज्ञानाचा मोठा होऊ लागला. पुढे एक बाई अचानकपणे त्या आश्रमामध्ये आली. म्हणजे ते जे बाळ आहे ना तुमच्याकडे छान छान दिसतंय, तेवढा झालाय, तो माझा आहे म्हटले. काही अडचण होती म्हणून मी त्याला टाकून गेले होते, पण मी आता आई आहे, मला तो हवायचे मुलगा, आता हाताशी येईल 2-4 वर्षांनी माझ्या. तो सगळे साधू लोक म्हटले आम्ही त्याला आता काही देणार नाही, तो आमचा झालेला आहे, तो आमच्यात राहील. भक्ती करेल, विष्णुसेवा करेल, प्रार्थना करेल, लोकसेवा करेल, गोसेवा करेल. आई काही ऐके ना. आई गावच्या मुख्य पाटलाकडे गेली. त्यांनी तक्रार नोंदवली. मग त्यांनी दोघांनाही बोलवलं. आईने काय केलं, भरपूर मिठाई आणली, खेळणी आणली, अजून काय काय आणलं, ते असं सगळं ठेवलं. साधूंना पण वाटलं अरे आईने काहीतरी पटवण्यासाठी मुलाला आणले, तरी पण काही झांज आणली, टाळ आणला, काही पुस्तकं आणली, ग्रंथ आणले, ते एका बाजूला ठेवले. आता तुला कुठे जायचंय? गावच्या पाटलाने विचारलं. म्हणजे क्षणभर आपल्या आईकडे बघितलं, ते डोळा भिडवला. दुसऱ्या क्षणाला सगळ्या त्या संत महंतांकडे बघितलं आणि त्याची नजर गेली एक साईडला खूप खाऊ आहे, वेगवेगळी पॅकेट्स आहेत, खेळणी आहेत, एक साईडला ग्रंथ आहेत, पुस्तके आहेत छोटी मोठी, आणि टाळ आहेत, झांजा आहेत, देवाच्या मूर्ती आहेत. ती सटकन आपला मोहरा जो आहे, धावा जो आहे, तो त्या टाळेकडे, झांजेकडे, छोट्या मूर्तीकडे, पुस्तकांकडे गेला. मिठीत घेतली काही पुस्तकं आणि साधूंकडे.
वडिलांना मोठं विशेष वाटलं. ते म्हटलं अरे आईकडे गेला असता, खाऊ पिऊ मिळाला असतो, आईकडे राहता आलं असतं, असं कसं काय झालं. त्यातला एक जो श्रेष्ठ साधू होता, वयस्कर, तो म्हणाला, जसे संस्कार कराल तशी मुलं घडतात. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आज जे जनरल कमेंट्स करत असतो की मुलं बिघडत आहेत, वाया जात आहेत, नुसत्या मोबाईलमध्ये अडकलेली आहेत, त्या मुलांना सुद्धा चांगली चांगली पुस्तकं दाखवूया, छोटे छोटे ग्रंथ घेऊन देऊया, चांगल्या कथा ऐकवूया. त्याची सवय लागली तर आपल्या सगळ्यांच्या उत्तरायुष्यामध्ये आपल्याला उत्तम नागरिक घडवण्याचं समाधान क्रेडिट मिळू शकेल. नमस्कार, जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया, भारत माता की जय.